नमस्कार मंडळी, खानदेशी कुकिंग चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण अनेक घरांमध्ये बनवला जाणारा कॉमन पदार्थ म्हणजे साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्या कशा बनवायच्या त्या आज आपण पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 1 किलो साबुदाणा आणि 1 किलो बटाटा या प्रमाणामध्ये मी चकल्या बनवणार आहे। त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये 4 ग्लास पाणी टाकून घेते। पाणी छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हिरवी मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आहे। तुम्ही या जागी लाल तिखट देखील वापरू शकता। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आता हे सर्व मी मिक्स करून घेणार आहे आणि पाणी छान आपल्याला उकळू द्यायचं आहे। पाणी छान उकळल्यानंतर यामध्ये मी रात्रभर भिजवून ठेवलेला साबुदाणा तो वापरलेला आहे। 1 किलो साबुदाणा मी वापरलेला आहे। तुम्ही पाहू शकता सर्व साबुदाणा आपल्याला टाकून घ्यायचा आहे। आपण साबुदाणा खिचडी बनवताना जसा भिजवतो त्यापेक्षा जास्त मऊ हा साबुदाणा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता आता मी हे सर्व मिक्स करून घेते। छान आपल्याला हे 5 ते 10 मिनिटं असं झाकून वाफ लावून घ्यायची आहे। 5 ते 10 मिनिटांनंतर आपण चेक करणार आहोत साबुदाणा शिजला आहे की नाही। साबुदाणा छान आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने। आता मी यामध्ये 1 किलो बटाटा जो मी उकळून घेतलेला होता त्याची साल काढून घ्यायची आहे आणि छान आपल्याला असा हा किसून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता 1 किलो साबुदाणा आणि 1 किलो बटाटा मी इथे वापरते। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे। छान असं मी हे एकजीव करून घेते। तुम्ही पाहू शकता आता हे आपल्याला 5 ते 10 मिनिटं अजून शिजवून घ्यायचं आहे। झाकण ठेवून आपल्याला शिजवायचं आहे। गॅस मध्यमच ठेवायचा आहे। तुम्ही बघू शकता छान असं आपलं चकलीचं बॅटर तयार झालेलं आहे। साबुदाणा पण छान शिजलेला आहे। आता आपण चकल्या पाडायला घेऊयात। तुम्ही बघू शकता एका प्लास्टिकच्या कागदावर मी तेल लावून घेतलेलं आहे। सुरुवातीला चकली व्यवस्थित पडत नाही, पण जसं तुम्ही टाकत गेले तशी चकली छान होते। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व चकल्या टाकून घेते। अजिबात या चकल्या पाडायला वेळ लागत नाही किंवा कडकही जात नाही। तुम्ही बघू शकता सर्व अशा चकल्या मी करून घेतलेल्या आहेत। छान अशा हे आपल्याला 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छान अशा चकल्या सुकून झालेल्या आहेत। आता मी तुम्हाला हे तळून दाखवते। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। तेल छान असं गरम झालेलं पाहिजे। तुम्ही बघू शकता हळूहळू चकली छान अशी फुलते। ही चकली अजिबात कडक होता, चकली मस्त अशी फुललेली आहे। अजिबात ही चकली खायला कडक लागत नाही। तुम्ही पाहू शकता मस्त अशा चकल्या तयार झालेल्या आहेत। साबुदाणा देखील मस्त असा फुलला गेलेला आहे। तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने तुम्ही ही चकलीची रेसिपी ट्राय करा। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।